जय हिंद मित्रांनो. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017चे विज्ञानाचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन नंबर 51. पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60 डिग्री आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असते? तर मित्रांनो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे उतार कोन 60, त्याच्यानंतर आडवा घटक 0.26 एकक. बिफोर सॉल्विंग द क्वेश्चन 2-3 कन्सेप्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस नॉर्थ म्हणजे उत्तर चुंबकीय शिखरावरती जो उतार कोन असतो तो असतो -90 डिग्री. ओके. आणि साऊथ म्हणजे दक्षिण चुंबकीय शिखरावरती पॉझिटिव्ह 90 डिग्री असतो. ओके. ज्यावेळेस उभा आणि आडवा म्हणजे हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल चुंबकीय शिखर म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इक्वल, तेव्हा उतार कोन हा 45 डिग्री असतो. ओके. आता मित्रांनो याचा सरळ सिंपल एक फॉर्म्युला आहे. h टू 0.26 युनिट. h म्हणजे आडवा. ओके. आणि उतार कोन इक्वल्स टू 60. तर h इक्वल्स टू r इंटू कॉस उतार कोन. याच्यात सिंपली व्हॅल्यू पुट करायच्यात. r ला इकडे cos 60 by 0.26 is equal to cos 60 म्हणजे 1/2. तर याचा आन्सर आहे 0.252 म्हणजेच युनिट. ओके मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्राम उद्वाहक प्लस प्रवासी आहे. हे उद्वाहक ऊर्ध्व दिशेने 2 किलोमीटर पर सेकंद या एकसमान चालीने गतिमान आहे. गतीला विरोध करणारे घर्षण बल 4000 न्यूटन आहे. तर मोटर यंत्राकडून उद्वाहनाला किमान किती ताकद पुरवली गेली हे निश्चित करा. ओके. तर आपल्याला दिलेला आहे कमाल मर्यादा म्हणजे मास, त्याच्यानंतर घर्षण बळ 4000 न्यूटन. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की बळ इक्वल्स टू कमाल मर्यादा इंटू ग्रॅव्हिटी प्लस घर्षण बळ. तर आपल्याला आता फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. घर्षण बळ तर 4000. ओके. m इक्वल्स टू m म्हणजे कमाल मर्यादा किती 18 इंटू ग्रॅव्हिटी 9. इथे ग्रॅव्हिटी आपल्याला 10 दिलेली आहे. कॅल्क्युलेट करायचं 2200 न्यूटन. तर मित्रांनो हे आले फक्त बळ, पण आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे पॉवर किती आहे, ताकद. ओके. याच्याकडे लक्ष द्या. पॉवर इक्वल्स टू आहे फोर्स इंटू कॉन्स्टंट. ओके. पॉवर होते 2200 न्यूटन गुणिले
2 उद्वाहकाची ऊर्ध्व दिशेने किती आहे 2 तर 400,000 पण आपल्याला उत्तर विचारलेलं आहे हॉर्स पॉवर मध्ये तर एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 डिवाइड केलं आन्सर आला 59 हॉर्स पॉवर ओके तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात मित्रांनो ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेंटीमीटर आहे अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर किती असेल जर काचेचा वक्रीभवन दर्शन 1.50 असेल तर मित्रांनो काय काय दिलेलं ते एकदा लिहून घेऊयात पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेंटीमीटर म्हणजे R1 इक्वल्स टू 50 सेंटीमीटर त्याच्यानंतर डबल बहिर्वक्र भिंगाचे म्हणजे इथे अंतर किती आहे तर R2 याला R2 गृहीत धरा आणि R2 इक्वल्स टू 1 R1 ओके पण R2 तर आपल्याला दिलं नाही म्हणजे आणि R1 50 आहे तर R2 इक्वल्स टू -50 सेंटीमीटर ओके तर फॉर्म्युला आहे 1/f इक्वल्स टू n-1 in bracket 1 by R1 minus R2 ज्याच्यात f आहे फोकल लेंथ n म्हणजे वक्रीभवन दर्शन ओके त्यालाच वक्रीभवन दर्शनलाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात आता फक्त सिम्पली व्हॅल्यू पुट करायच्यात आपल्याला वक्रीभवन 1.5 - 1 आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला याचा आन्सर भेटेल 50 सेंटीमीटर ओके तर आन्सर नंबर सी त्याच्यानंतरचा क्वेश्चन घेऊयात लांबीचे नवीन एकक असे निवडलेले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंत अंतर 8 मिनिट व 20 सेकंदात कापत असेल तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती तर काय काय दिलेलं आहे याच्याबद्दल पहिले लिहून घ्या प्रकाशाची गती किती दिलेली आहे त्यांनी 1 युनिट प्रकाशाची गती हा स्पीड ऑफ लाईट व्हॅक्यूम इज युनिटी म्हणजे 1 ओके त्याच्यानंतर डिस्टन्स डिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे डिस्टन्स किती मिनिटात कव्हर करतात टाइम दिलेला आहे 8 मिनिट 20 सेकंद ओके तर आता ह्या मिनिट प्लस सेकंदला पूर्ण सेकंदात कन्वर्ट करूयात 8 गुणिले 6.20 म्हणजे 500 सेकंद आता अंतर बिटवीन सन आणि आपली पृथ्वी म्हणजे स्पीड ऑफ लाईट प्रकाशाची गती इंटू घेतलेला टाइम व्हॅल्यू पुट करायच्या प्रकाशाची गती 1 आणि इथे 500 सेकंद झालं 500 युनिट ओके तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण विशिष्ट वारंवारता असणारा एक ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर पर सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे तर वारंवारता काढा ती श्रवणीय असेल का ओके तर पहिले तर आपण एवढं लक्षात घेऊयात की
ध्वनितरंग. ध्वनितरंग म्हणजे हे मीटर पर सेकंद मध्ये मोजला जातो. ओके. तरंगाची लांबी. तरंगाची लांबी म्हणजेच आहे वेव्हलेंथ इक्वल्स टू स्पीड अपॉन फ्रिक्वेन्सी. स्पीड म्हणजे गती, फ्रिक्वेन्सी वारंवारता. तर सिम्पली स्पीड ऑफ साऊंड किती दिलेला आहे आपल्याला आणि फ्रिक्वेन्सी किती, फ्रिक्वेन्सी आहे. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, इथं सेंटीमीटर आहे आणि इथं मीटर आहे. तर या सेंटीमीटरला मीटर मध्ये 0.3 मीटर. ओके. तर इथं घेऊया 0.03. तर 3 3 6 खालचे वर 2 3. तर आन्सर आलं याचं 112000. तर याचा आन्सर आहे होय. कारण की ह्युमनची श्रवणीय क्षमता असते 20 किलोहर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. ओके. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ओके. नेक्स्ट, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्याचा परिणामी रोध 45 ओम्स होतो आणि जर तेच रोध समांतर जोडीने जोडले तर त्याचा परिणामी रोध 10 होतो. तर या रोधाच्या किमती काढा. मित्रांनो ह्या क्वेश्चन्सला ना ऑप्शन्स ने सॉल्व्ह करायचंय. आपल्याला एवढं माहित आहे की याची टोटल आहे 45. ओके. कारण की जे पण एकसर जोडीत असतो म्हणजे सिरीज मध्ये असतो, सिरीज मध्ये त्याचा 45 दिलेला आहे. तर याचा 45 होतं, याची सिरीज मध्ये केलं तर 60 होतं. म्हणजे हे तर नाहीये कारण की इथं दिलेला आहे आपल्याला 45. याचं पण नाही. आता ह्या दोन ऑप्शन पैकी आपल्याला व्हॅल्यू पुट करून बघायच्या आहेत. तर आपण ऑप्शन 4 ला बघूयात. ओके. पहिले ऑप्शन 1 ला बघूयात. आपल्याला त्यांनी विचारलं आहे पॅरलल मध्ये म्हणजे समांतर जोडीने जोडले तर 10 यायला पाहिजे असं म्हणतायत ते. 1/20 प्लस 1/25. तर 25 इकडे 25 इकडे 25 20. तर याचा आन्सर किती येते 45 गुणिले 25 इंटू 20. 5 ने हे केलं 5 45 9/10. हे तर काही येत नाही. राहिला ऑप्शन ए. टिक करा. पुढे चला पण आपण पाहूयात परत एकदा याला. 1/50 प्लस 1/30. 30 प्लस 50. 30 into 15. 45. 30 into 15. 30. 10. 1/10. ओके. तर आन्सर आला आहे आपला ऑप्शन नंबर 4. पुढचे क्वेश्चन्स पाहूयात. व्हिटॅमिन B12 चे सोर्सेस विचारले आहेत. कोणकोणते सोर्सेस आहेत व्हिटॅमिन B12 ला. तर याचा आन्सर आहे मांस, मासे, यकृत व लहान आतड्यांच्या मधील जीवाणू. ओके. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, B12 ला सायनो कोबॅलिन अमाइन असं म्हटलं जातं. आणि B12 च्या डिफिशियन्सीमुळे अनेमिया होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58. एक जनुक एक पाचकरस परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक एका पाचकरस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण? तर मित्रांनो हा क्वेश्चन टफ कॅटेगरी मधला आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, बिडल अँड टॉम्स. त्यांच्या ह्या रिसर्चला त्यांना 1998 मध्ये नोबेल प्राइज मिळाला होता. आता आपण याच्यात थोडे रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. इथे एक इंडियन अमेरिकन ओरिजिनचे आहेत. हे बायो केमिस्ट. त्यांना नोबेल प्राइज
1959 ला मिळालं होतं मेडिसिनसाठी. त्यांनी बरेच डिस्कवरीज केले होते, जसे की बायोलॉजिकल सिंथेसिस. ओके. त्याच्यानंतर त्यांचं महत्वाचं काम होतं जेनेटिक इंजिनिअरिंग अँड सिंथेटिक बायोलॉजी. याच्यानंतर त्यांनी जेनेटिक कोड आणि प्रोटीन सिंथेसिस याच्यावर पण काम केलं होतं त्यांनी. ओके. हे इंडियन ओरिजिनचे आहेत, तर कदाचित अपकमिंग एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके. तर त्याच्यानंतरचं ऑप्शन हा जॅकोब अँड मोन्डॉन. तर हे बायोकेमिस्ट होते. 1965 ला यांना नोबेल प्राइज भेटलं होतं मेडिसिन मध्येच, आणि यांनी जेनेटिक कंट्रोल ऑफ एन्झाईम अँड व्हायरस सिंथेसिस वरती रिसर्च केलं होतं. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आता. लायकेन बद्दल विचारलं आहे की कोणतं विधान बरोबर आहे. लायकेन मध्ये चांगल्या प्रकारे विकसित असणाऱ्या स्टील ऊर्ध्व आर्द्रता शोषून घेतात. त्यांच्यामध्ये फॅकल्टिव्ह म्युटेशन होतं. कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. शैवाल आर्द्रता व खनिज घटकाचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण करतात. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. जी ही प्रोसेस आहे, कवक आर्द्रता व खनिजाचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देणारा व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात, म्हणजे द फंगस मेक अवेलेबल द मॉइश्चर अँड मिनरल्स टू अल्गी विच प्रिपेअर फूड बाय फोटोसिंथेसिस. तर मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला सिम्बायोटिक रिॲक्शन म्हणतात, म्हणजे सहजीवन रिलेशन्स, म्हणजे एकूण एकावरती यांचं जीवन डिपेंड आहे. ओके. तर आता लायकेन बद्दल थोडं ऍड रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. हे इन्व्हायरमेंटल चांगलं आहे का नाही याचं इंडिकेटर आहे. ओके. बघा, याच्यामध्ये एक युसनिक ऍसिड असतं. युसनिक ऍसिड इज अ कलर पिगमेंट, आणि त्याच्यामुळे लायकनला डिफरंट डिफरंट कलर्स येतात. एक महत्वाचा गोष्ट लक्षात घ्या की फर्स्ट लायकेन पार्क हे उत्तराखंड मध्ये ओपन झालेलं आहे. हे कदाचित विचारला जाऊ शकेल. ओके. तर पुढचा क्वेश्चन नंबर 60. खालीलपैकी कोणते वनस्पती सप्रेरक फळ पिकविण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, इथेलिन. याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात. झियाटिन हे पिकाच्या वाढीसाठी मदत करते. ओके. त्याच्यानंतर आहे ऑक्झिन. तर ऑक्झिनचं हे वाढ रेग्युलेट करतं. किती वाढ, कोणत्या भागाची कितीपर्यंत वाढ होऊ द्यायची, याच्यावरती नियंत्रण हे ऑक्झिन्स नावाचं. ओके. जसं की बघा, हे झाड आहे. ओके. इथं झाडाचे रूट्स, ह्या झाडाच्या फांद्या. तर ह्या फांद्याची फांदी किती मोठी होऊ द्यायची, तर याचं पूर्ण नियंत्रण हे ऑक्झिन्स नावाच्या प्लांट हार्मोन वरती असतं. बघा, आता ह्या इथे एक ॲपिकल मेरिस्टीम असते.
ओके, ह्या पॉइंटला शूट म्हणतात. ह्या शूट वरतीच अपिकल मेरिस्टम असतं आणि हे ग्रोथ रेग्युलेट करण्यास ऑक्झिन्सला मदत करते. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर. आता हे जिब्रेलिक ऍसिड आहे ना, तर हे उगवतात म्हणजे जर्मिनेशन साठी हेल्प करतं. ओके, तर मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन. वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? तर मित्रांनो हा टफ क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, फोलास पायला कटर फिश. आता ना हे वर्गीकरण करण्याची एक ट्रिक आहे बघा, ज्याला आणि ह्या वर्गीकरणाच्याच बेसवरती 2018 आणि 19 मध्ये आपल्याला परत क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. तर याची एक ट्रिक आहे बघा, याची टॅक्सोनॉमिक टॅक्सोनॉमिक हायरार्की लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे बघा. जसं की राजाने पहना चष्मा और फॅमिली गई सोने. ओके, राजा म्हणजे किंगडम. ओके, पहना फायलम, चष्मा म्हणजे ग्लास, तसं त्याला क्लास करूयात. और ऑर्डर फॅमिली, फॅमिली गई मीन्स जीन्स अँड सोने मीन्स स्पीसीज. ओके मित्रांनो, तर आता पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाहीत? ओके, तर मित्रांनो याचा आन्सर आहे क्रिएटिन. बाकी जे सर्व हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात? द टेस्ट नॉर्मली डिसेंट इन टू द स्क्रॉटम बाय अबाउट जन्माच्या वेळेस. आन्सर आहे आणि हे 26th वीक ऑफ जिस्टेशन याच्या दरम्यान याची वाढ चालू होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? तर मित्रांनो याच्यामध्ये तर ऑप्शन मध्ये जीव दिलेला आहे याच्यात. ओके, तर तर बरोबर आहे. ऑप्शन बी कटलं. कृषी कृषीमध्ये बरोबर आहे, जीवशास्त्राचा उल्लेख होतो, तर ब तर आहे, हे उठलं. वैद्यकीय शास्त्र, वैद्यकीय शास्त्र म्हणजे मेडिकल सायन्स, ते हे ह्युमन साठी ऍनिमल साठीच असतं. ओके, तर हे तर आहे. आता बघा हे फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्र ना, याच्यामध्ये जे गोळ्या असतात ना त्या येतात. ओके, त्याच्यामुळे आहे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. सॉरी, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाच्या संबंधित आहे? तर मित्रांनो याचा आन्सर आहे सममूल्य भार. ओके, आता फॅरेडेच्या काही फॅरेडे लॉचे ऍप्लिकेशन्स आहेत, जसे की बघा, रिमूव्ह ऑफ मेटल आयन. ओके, फ्रॉम एक्वियस सोल्युशन. त्याच्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन मध्ये याचा वापर होतो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ म्हणजे मॅन्युफॅक्चर ऑफ हेवी वॉटर, जे की न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये यूज केलं जातं. पुन्हा त्याच्यानंतर गॅल्व्हॅनिक सेल, फ्यूल सेल याच्यामध्ये याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे की जे गंज चढतो बघा, कोरिजन,
त्याच्यासाठी जी मेथड यूज केली जाते इलेक्ट्रोप्लेटिंगची, तर त्याच्यामध्ये पण फॅराडे लॉच्या महत्वपूर्ण भूमिका आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या केंद्र भागाचे अणु क्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना आयसोटोन्स म्हणतात. ओके मित्रांनो, आता याच्यातनं थोडी व्हॅल्यू ऍडिशन करूयात. इथे का समस्थानिक आणि समभारिक, आता ना याच्यात ह्या शब्दाला ना आपण फोडूयात. समस्थानिक, समभारिक, भारी म्हणजे ज्याचं मास सेम असतं. ओके, म्हणजे अणुवस्तुमान सेम असतं आणि अनुक्रमांक डिफरंट असतो, याला म्हणतात समभारिक. आणि समस्थानिक म्हणजे स्थान, काय स्थान अनुक्रमांक, असं लिंक करायचं मित्रांनो, कारण की एक्झामच्या प्रेशर मध्ये हे लक्षात राहणं कदाचित कठीण जातं. ओके, समस्थानिक अनुक्रमांक, ओके म्हणजे समस्थानिक मध्ये अनुक्रमांक सेम बट अणुवस्तुमान डिफरंट. ओके, आणि इंग्लिश वाल्यांनी लक्षात ठेवा आयसो बार. बार म्हणजे बघा, जिम मध्ये वेट असतं, रॉड असतो, त्याला बार म्हणतात. वेट काय असतं, मास सेम. टोप्स, ओके, टोप्स, टोपी, लक्षात ठेवा टोपीवरून अनुक्रमांक म्हणजे याचा जे ॲटॉमिक नंबर आहे सेम. मित्रांनो, काही ना काहीतरी ट्रिक बनवावं लागते. काही काही ट्रिक किती पांचट असल्या तरी एक्झाम मध्ये जर मार्क देत असेल तर काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर याच्यात थोडं अजून व्हॅल्यू ऍडिशन करूयात की समस्थानिकचे ऍप्लिकेशन पाहूयात. हे मेडिकल इमेजिंग साठी, त्याच्यानंतर रेडिओ कार्बन साठी, रेडिओ कार्बन डेटिंग साठी वापर केला जातो. समभारिकचा वापर होतो कॅन्सर ट्रीटमेंट साठी. आणि आयसोटोन्सचे ऍप्लिकेशन मध्ये येतं बघा, न्यूक्लिअर वेपन मध्ये. त्याच्यानंतर आहे न्यूट्रॉन ऍब्झॉर्बर्स. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन 67, अ युनिट ऑफ वॅन डर वॉल्स कॉन्स्टंट. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, के. पहिल्या ऑप्शनचं किलो पास्कल हे प्रेशर मोजण्याचं युनिट आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 68. उपसर्ग गुणांक 10⁻18 चा किती आहे? तर याचा आन्सर आहे हेक्सा. याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करून घेऊयात मित्रांनो जराशी. आता जे बेसिक युनिट आहे बघा, बेस युनिट काय आहे, 1, त्यालाच कसं लिहितात 10⁻0 म्हणजे 1. आता बघा डेकी, डेके म्हणजे 10⁻−1, डेकी. ओके, डेकीला डी ने डिनोट करतात. ओके, सेंटी 10⁻², त्यानंतर येतं मिली एम 10⁻−3, मायक्रो 10⁻6, त्याच्यानंतर आहे नॅनो 10⁻⁹. ओके, आता दुसरी बघूयात. बेस युनिटच्या वरती डेका, डीए 10⁻1, हेक्टो, हेक्टो एन 10⁻², किलो के 10⁻3. ओके, आता बाकीचे इथं लिहितो. किलो, मेगा एम
10⁻⁶ गिगा जी 10⁻⁹. ओके, तर मित्रांनो आता पुढचा क्वेश्चनचं व्हॅल्यू ऍडिशन करूयात आपण. ओके, ज्या सामूल्य H ला प्रथिन कलिकावर असलेला भार विरुद्ध होतो त्याला रिकाम जागा असे म्हणतात. The pH at which charge on protein collide is reverse is called. आता बघा, पहिला ऑप्शन आहे गोठण बिंदू. आपल्याला सर्व माहित आहे ब्लड साठी असते रक्त गोठत. हा, त्याच्यानंतर आहे ऊर्ध्वसीन सामू पीएच बिंदू न्यूट्रल. असं पहिल्यांदा वाटेल की इथं पीएच आहे इथं पीएच आहे. नाही मित्रांनो, या ट्रॅप मध्ये फसू नका. न्यूट्रल पीएच व्हॅल्यू ऍक्च्युली जे बेस आणि ऍसिडच्या मध्ये राहते ना, म्हणजे 7, त्याला न्यूट्रल पीएच पॉइंट आहे. त्याच्यानंतर जो ऊर्ध्वन बिंदू आहे, जे आपलं ऑइल असतं तेलाची हायेस्ट लिमिट असते थ्रेशोल्ड, आणि त्या बिंदूला म्हणतात ऊर्ध्वन बिंदू. तर मित्रांनो हा आन्सर आहे याचं समविद्युत बिंदू, आयसो इलेक्ट्रिक पॉइंट. आता आजचा लास्टचा क्वेश्चन मित्रांनो, ह्या रिॲक्शन दिलेली आहे. तर द ली चॅंडरलीज प्रिन्सिपल सजेस्ट दॅट डॅश आर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द रिॲक्शन टू राईट अँड दस फॉर्म NH3. ओके, तर मित्रांनो याचा आन्सर आहे उच्च दाब आणि कमी तापमान. ओके, आता थोडं ह्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करूयात की हे जे प्रिन्सिपल आहे लीच चॅटलीवर यांचं, तर यांच्या मते जी सिस्टीम आहे, सिस्टीम सुरू होते ज्यावेळेस इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियम म्हणजे असं ह्या पॉइंटला रिॲक्शन चालू होतं. ओके, म्हणजे सर्व सर्व समान आहे ते इकडे. आता त्याच्यानंतर काय होतं, चेंज इन प्रेशर किंवा टेम्परेचर किंवा कोणतं व्हॉल्यूम किंवा काही कॅटालिस्ट म्हणजे काही पदार्थ मिसळले गेले असतील त्याच्यामध्ये, तर काय होतं माहिती आहे का, याच्यातलं चेंज होता, असं होईल किंवा असं होईल. ओके, त्याच्यानंतर प्रिन्सिपल आहे, आता परत इक्विलिब्रियम आणायचं असेल सिस्टीम जी आहे ना ती शिफ्ट होते प्रोडक्ट साइडकडे. ओके ओके, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ हेल्पफुल असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये द्या. जय हिंद.